नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पालक आणि शिक्षक हो. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. NMMS स्पर्धा परीक्षेतील पेपर 1 मधील क्रमाने येणारे पद हा घटक आपण अभ्यासत आहोत. त्यातील अक्षरे आणि संख्या क्रमाने येणारे पद मध्ये आपण अभ्यासल्या. आज आपण क्रमाने येणाऱ्या आकृत्या कशा शोधायच्या ते या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. क्रमाने येणाऱ्या आकृत्या ओळखणे या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 3 आकृत्या दिल्या जातात आणि त्या तिन्ही आकृत्यांमध्ये काही खुणा किंवा काही चिन्हे ही विशिष्ट क्रमाने बदलत गेलेली असतात. तो क्रम तुम्हाला ओळखायचा आहे आणि त्याच्या पुढची येणारी आकृती पर्यायातून तुम्हाला शोधायची असते. आता हे प्रश्न सोडवताना आकृतीतील जी चिन्हे आहेत ती कधी कधी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे घटीवत म्हणजे घड्याळाचा काटा कसा फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला काय झालेले असेल आकृतीतील प्रत्येक चिन्ह हे काय झालेलं असतं बदललेलं असतं. तर कधी कधी विरुद्ध दिशेने म्हणजे प्रतिघटीवत म्हणजे या दिशेने अशा दिशेने तुम्हाला काय होतात आकृतीतील चिन्हे तुम्हाला बदललेली दिसतील. आकृतीमधील काही चिन्हे क्रमाने कधी कधी वाढत जातात. चिन्हे ही क्रमाने काय होतात वाढतात. म्हणजे समजा एखाद्या आकृतीमध्ये एक बाण असेल तर त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये काय असेल 2 बाण असतील. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये 3 बाण असतील. त्याची दिशा बदलत नाहीत पण त्याचे काय होतात संख्या मात्र काय होते वाढत जाते. कधी कधी एक आड एक समान आकृतींचा क्रम सुद्धा दिला जातो. म्हणजे समजा एखाद्या वेळी एका ठिकाणी गोल असेल त्याच्यानंतर काय आला चौकोन आला परत पुढच्या आकृतीमध्येच गोल येईल परत काय येईल चौकोन येईल. अशा पद्धतीने तुम्हाला एक आकृती समान त्याच्यानंतरची दुसरी तशीच तिसरी समान आणि त्याप्रमाणे दुसऱ्याप्रमाणे चौथी समान असा एक आड एक आकृतींचा काय दिला जातो तुम्हाला क्रम बदलत दिलेला जातो. मित्रांनो आकृतीमधील चिन्हांची मांडणी नीट समजून घेतली तर हे प्रश्न तुम्हाला अगदी सोप्या रीतीने सोडवता येतात. याचा सरावासाठी आपण काही उदाहरणे पाहू. चला तर मग प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न विचारला जातो की दिलेल्या आकृतींचा क्रम समजून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चौथी आकृती शोधा. आता पहिले आकृतीचा क्रम समजून घेऊ. जर पहिली आकृती जर बघितली तुम्ही तर चौकोनामध्ये काय आहे उभी रेषा आहे. परत चौकोनामध्ये पहिल्या आकृतीमध्ये असणारी उभी रेषा तर आहेच त्याच्यानंतर काय दिलेली आहे आडवी रेषा दिलेली आहे म्हणजे 2 रेषा झालेल्या आहेत. परत चौकोनामध्ये पहिल्या आकृतीतील उभी रेषा दुसऱ्या आकृतीतील आडवी रेषा आणि तिसऱ्या आकृतीमध्ये त्यांनी एक तिरपी रेषा दिलेली आहेत म्हणजे 1 2 आणि 3 अशा 3 रेषा झालेल्या आहेत. म्हणजे तुमचा जो प्रश्न क्रमांक प्रश्नचिन्ह आहे तिथे तुम्हाला आकृती अशी येणार आहे चौकोन पहिल्या आकृतीतील उभी रेषा दुसऱ्या आकृतीतील आडवी रेषा तिसऱ्या आकृतीतील तिरपी रेषा आणि आता ही येणार आहे ती ही रेषा. म्हणजे तुमची चौथी आकृती ही असणार आहे. पर्याय जर बघितले तर तुमचा पर्याय क्रमांक असणार आहे 2. दिलेल्या आकृतीतील क्रम ओळखायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती क्रमाने येणारी आकृती तुम्हाला पर्यायापैकी शोधायची आहे. आता पहिले क्रम बघूया. तुम्हाला टी आणि एल दिसतंय आणि आय आणि यू दिसतंय. त्याच्यानंतर बघा आय आणि यू तसंच आहे. इथे आय आणि यू तसंच ठेवलंय पण टी च्या जागी काय केलेलं आहे त्यांनी एल ठेवलेलं आहे आणि एल च्या जागी काय केलेलं आहे टी इथे तुम्हाला त्यांची जागा इंटरचेंज केलेली आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये बघा टी एल आणि टी तसंच ठेवलेलं आहे. आय आणि यू बदललेला आहे. म्हणजे आता तुम्हाला काय करायचंय इथे ह्या दोघांची जागा बदलले इथे पुढच्या आकृतीमध्ये ह्या दोघांची बदलले. आता परत काय होणार आहे तुमची एल ची यू आणि आय तसंच राहणार आहे वरती इथे यू राहणार इथे आय राहणार आहे. पहिल्या आकृतीमध्ये हे बदललंय त्याप्रमाणे दुसरी आकृती झाली चेंज करून या आकृतीमध्ये हे बदललंय. आता काय होणार आहे यू आणि आय तसंच राहणार आहे. तुमच्या इथे येणार आहे टी आणि इथे येणार आहे एल. हे दोघांची जागा काय करायची तुमची या आकृतीमध्ये बदलायची आहे. म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो पाहूया पुढचं उदाहरण. यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या आहेत. या 3 आकृतींमधला क्रम तुम्हाला ठरवायचा आहे आणि त्या क्रमाने येणारी तुम्हाला चौथी आकृती पर्यायातून शोधायची आहे. पहिले क्रम ह्याच्यातला बघूया. पहिले वर्तुळातला क्रम बघूया काय दिलेला आहे. वर्तुळामध्ये एक तुम्हाला काय दिलंय अधिकचं चिन्ह दिलेलं आहे.
त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्तुळामध्ये त्यांनी हे जे चिन्ह आहे ते तुम्हाला 90 मध्ये काय झालेलं आहे, इथे पुढे गेलेलं आहे. परत हे चिन्ह आहे ते 90 म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने घटीवत तुम्हाला काय झालंय, हे चिन्ह बदललेलं आहे. म्हणजे आता हे जे इथं आहे ते काय केलेलं आहे, त्यांनी इथे दिलेलं आहे. आता हे जे चिन्ह आहे ते तुमचं इथे जाणार आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा तरी समजलं की गोल आहे त्यामध्ये अधिकचं चिन्ह असणार आहे ते ह्या बाजूला असणार आहे. त्या खाली जर पर्याय बघितले तर अधिकचं चिन्ह असलेल्या ह्या 2 आकृत्या आहेत. आता आकृतीच्या गोलच्या बाहेर बघूया. इथे तुम्हाला 2 फुल्या दिलेल्या आहेत. त्यानंतर 3 झालेल्या आहेत त्याच्या, 4 झालेल्या आहेत. म्हणजे तुमच्या कडेला इथे काय आहे 2, 3, 4 आता इथे 5 फुल्यांचं तुम्हाला काय येणार आहे, चित्र येणार आहे. 5 फुल्या असलेलं ह्याच्यात 5 आहेत. आता हे तुम्हाला हे 2 तर आकृत्या गेलेल्याच आहेत. 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे दोन्ही आकृत्यांमध्ये काय आहेत 5-5 फुल्या दिलेल्याच आहेत. आता बाणांचं बघूया. इथे 2 बाण आहेत. इथे 1 बाण आहे. परत 2 झालेत. म्हणजे आता पुढची आकृती ही तुमची काय असणार आहे, एका बाणाची असणार आहे इथे. जर बघितलं तर तुमचा पर्याय हा काय आहे, 2 हा पर्याय तुमचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, कधी-कधी चिन्ह ही एकाच एकाच वेळी न बदलता वेगवेगळ्या चिन्हांची दिशा वेगवेगळ्या बाजूने बदलून आकृत्यांचा क्रम ठरवला जातो. तुमचं जर नीट लक्षपूर्वक तुम्ही जर आकृत्या बघितल्यात तर तुम्हाला त्यातील क्रम काय आहे तो पटकन शोधता येईल. आता बघूया पुढचं उदाहरण. यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या आहेत. 3 आकृतीतला क्रम तुम्हाला ओळखायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य आकृती पर्यायातून तुम्हाला निवडायचे आहे. आता बघा पहिले बाणांची दिशा बघूया. कडेचे बाण आहेत ते. हा बाण इकडे आहे डावीकडे. परत तो उजवीकडे झालाय. परत डावीकडे. परत हा खालच्या बाजूला आहे. हा वरच्या बाजूला. परत खालच्या बाजूला. बाहेरचे जे आहेत ही जी आकृती आहे पहिली आकृती तशीच सारखी आकृती ही काय आहे तिसरी आकृती आहे बघा. ह्या बाणांची जी दिशा आहे तीच बाहेरच्या बाणांची दिशा आहे. आता मधल्या चौकोनातली बघूया. हा बाण तिरपा आहे. खालच्या बाजूला इकडे तिरपा आहे. इकडे पण हा बाण वरच्या बाजूला तिरपा झाला. इकडे खालच्या बाजूला तिरपा झालेला आहे. म्हणजे बघितलं तर 1 आणि 3 म्हणजेच तुम्हाला लगेच समजेल की पहिल्या आकृती प्रमाणेच काय आहे ही तिसरी आकृती घेतलेली आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी तुमची सेम 2 नंबरची जी आकृती आहे तीच काय येणार आहे तुमची इथे 4 नंबरला येणार आहे. आता 2 नंबरची आकृती आपण पर्यायातनं शोधायची आहे. जर बघितलं तर 2 नंबरची आकृती बाण असा आहे. हे नाहीये. ही आकृती बघा. ह्या 2 आकृत्या बरोबर तंतोतंत एकत्रच आहेत. हा बाण या डाव्या बाजूला आहे. हा डाव्या बाजूला आहे. वर आहे. उजव्या बाजूला. परत खाली. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक काय येणार आहे? 2 येणार आहे. प्रत्येक वेळी आकृतींचा क्रम प्रत्येक आकृतीमध्ये बदलेलच असं नाही. कधी-कधी पहिल्या नंबरची आकृती ही 3 नंबरला दिली जाते. त्यामुळं तुमची प्रश्न आकृती जी असते ती 2 नंबरची जशी आहे तशीच तुमची प्रश्न आकृती काय असणार आहे? उत्तर आकृती तुम्हाला तशी असणार आहे. दिलेल्या प्रश्नात तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या आहेत. या 3 आकृतीमधील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चौथी आकृती तुम्हाला ओळखायची आहे. आता पहिले क्रम बघूया. इथे तुम्हाला अधिकचं चिन्ह आहे, मग गुणाकार आहे, मग त्रिकोण आहे आणि मग गोल आहे. आता त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये काय बदल झालाय बघूया. जे अधिकचं चिन्ह आहे ते त्यांनी इथे दिलेलं आहे. गुणाकाराचं चिन्ह आहे ते इथे आलेलं आहे. त्रिकोणाचं चिन्ह इथं आलेलं आहे आणि गोल आहे ते इथं गेलेलं आहे. जर ही जर दिशा बघितली तर घड्याळाच्या उलट्या दिशेने काय झालेलं आहे तुमची सगळी चिन्ह जी आहेत ती काय आहेत फिरलेली आहेत. परत आता पुढच्या आकृतीमध्ये बघूया. हे जे चिन्ह आहे ते काय आलेलं आहे इथे आलेलं आहे. परत हे चिन्ह इथं गेलेलं आहे. त्रिकोण इथे गेलेला आहे आणि गोल आहे तो इथे. इथे पण काय आहे घड्याळाच्या उलट्या दिशेने काय झालेले आहे सगळी चिन्ह फिरलेली आहेत. पण ती जी चिन्ह आहेत ती जवळ-जवळ 90 डिग्रीने न जाता फक्त काय आहेत 45-45 डिग्रीने म्हणजे पूर्ण चिन्ह या भागातून इथे गेलेलं नाहीये. तर ते फक्त काय झालेलं आहे 45 डिग्रीमध्ये चिन्ह काय गेलेलं आहे पुढे गेलेलं आहे. आता ह्या तिसऱ्या आकृतीवरून तुम्हाला काय करू शकताय तुम्ही चौथी आकृती ठरवू शकताय. म्हणजे हे जे गोल आहे ते तुमचं इथे येणार आहे. त्यानंतर जे अधिकचं चिन्ह आहे ते इथे येणार आहे. पर्याय समजले की तुम्हाला लगेच बघायचंय. आता इथे अधिक आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. आता जे गुणाकाराचं चिन्ह आहे ते तुमचं इथे जाणार आहे. गुणाकाराचं चिन्ह मात्र काय आहे फक्त इथं आहे. हे चिन्ह काय आहे तुमचं त्रिकोणाचं आहे. म्हणजे तुमचं उत्तर हे काय असणार आहे पर्याय क्रमांक
3. सगळ्या आकृत्या फिरवून तुम्हाला उत्तर काढायची गरज नसते. काही आकृत्या फिरवल्यानंतर तुम्हाला एखादा असा क्रम समजला की तुम्ही उत्तर हे अगदी सोप्या रीतीने पटकन काढू शकता. मित्रांनो, तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या आहेत. त्यातील क्रम ओळखायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चौथी आकृती तुम्हाला पर्यायातनं शोधायची आहे. आता पहिले एक एक बाणांचं बघूया काय काय झालेलं आहे. हे त्रिशूल असलेला जो बाण आहे तो दुसऱ्या आकृतीमध्ये काय केलेला आहे, उलट्या दिशेने फिरवलेला आहे आणि तो एकदम कोपऱ्यात म्हणजे 4 नंबरला गेलेला आहे. त्याच्यानंतर तो काय आलेला आहे, परत सरळ करून 2 नंबरला आलेला आहे. आता प्रश्न आकृतीमध्ये जो असणार आहे तो काय असणार आहे, हा खालच्या दिशेने असणारा त्रिशूल असणार आहे. आता खालच्या दिशेने असणाऱ्या त्रिशूल मध्ये ही एक आकृती आहे आणि ही एक आकृती आहे. म्हणजे पहिल्याचं तर आपल्याला समजलं की खालच्या दिशेला त्रिशूल असणार आहे. आता त्याच्यानंतर बघा, ह्या बाणाची जर दिशा बघितली टोकदार बाणाची, ती फक्त खालच्या बाजूला आहे. इथे पण खालच्या बाजूला आहे, इथे पण खालच्या बाजूला आहे. आता ह्या 2 आकृतीमध्ये खालच्या बाजूला असलेला बाण फक्त 2 नंबरच्या आकृतीमध्येच आहे. म्हणजे हे आपलं उत्तर असणार आहे. पण सगळ्या बाणांचं पण आपण काय बघूया, दिशा बघूया. त्यानंतर गोल असलेलं जे बाण आहे तो बघा, गोल असलेला हा जो बाण आहे तो वरती आहे, इथे पण वरती आहे, इथे पण वरती आहे. आपण काढलेल्या उत्तरामध्ये पण तो वरतीच आहे. आता राहिला रेष असलेला बाण, तो जो खालच्या बाजूला आहे, परत तो काय झालेला आहे, वरच्या बाजूला त्याची काय झालेली आहे, रेषा गेलेली आहे. परत खालच्या बाजूला, आता तो काय असणार आहे, वरच्या बाजूला असणार आहे. म्हणजे जो पर्याय क्रमांक असणार आहे, आपण काढलेला आहे, शोधलेला आहे, तो बरोबर आहे. कधी कधी 2 बाणांच्या दिशेवरूनच तुम्हाला काय समजलं, तुम्हाला उत्तर समजलेलं आहे. पण सगळं पूर्ण जर उत्तर काढायचं तर सगळ्या बाणांची दिशा काढून तुम्ही काढू शकता. पण वेळ इतका कमी असतो की तुम्ही काय करायचंय, थोड्याचं जरी तुम्हाला त्यातला क्रम समजला की तुम्ही उत्तर निश्चित करू शकता. बघा, दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला 3 आकृत्या दिसत आहेत आणि त्या 3 आकृतीमधला क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती तुम्हाला ओळखायची आहे. आता पहिल्या आकृतीतील क्रम बघू. जर तुम्ही बघितलं तर इथे आत एक गोल आहे, इथे परत दुसरा गोल वाढलाय, इथे तिसरा गोल, म्हणजे इथे हे तुम्हाला समजेल की इथे येणार आहे तो चौथा गोल. आता इथे येणारा चौथा गोल जर बघितला तर फक्त ह्या आकृतीमध्ये 4 गोल आहेत. आता बाण पण बघूया आपल्याला येतात का. हा जो बाण आहे तो वरच्या दिशेने आहे, तसाच तो ठेवलेला आहे आणि खालचा जो गोल वाढलेला आहे त्याच्या खाली काय दिलेलं आहे, त्यांनी बाण दिलेला आहे. तसंच वरच्या दिशेचा आणि खालच्या दिशेचा आकृतीशीच ठेवली. तिसरी आकृती गोल वाढवून तो बाण आहे तो काय दिलेला आहे, वरच्या दिशेने. म्हणजे जे येणार आहे तो बाण आता तुमचा येणार आहे खालच्या दिशेने. असे जर तुम्हाला पटकन ओळखता आला तर उत्तर सुद्धा काय होणार आहे, तुमचं पटकन येणार आहे. क्रमाने येणारी आकृती ओळखणे हा प्रश्न खूप सोपा असतो. परीक्षेला असे प्रश्न आल्यास प्रत्येक आकृतीमध्ये काय क्रम आलेला आहे तो पहिले तुम्ही समजून घ्या आणि हे प्रश्न सोडवा. तुम्हाला सहज याचे मार्क मिळून जातील. मार्गदर्शिकेमधील प्रश्नांचा सराव केल्यामुळे तुम्ही सहज या प्रश्नांचे मार्क मिळवू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.